विद्यार्थ्यांनो, आपण आज 6वं प्रकरण पाहतोय 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न। तर आपण सुरुवातीला एक चार्ट पाहणार आहेत। 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना 0 ते 9 या अंकामधील प्रत्येक अंक किती वेळा येतो असा प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा, आपण अंक आणि किती वेळा तो येतो, त्याची वारंवारिता किती, फ्रिक्वेन्सी किती आहे त्याबद्दल आपण इथं चार्ट लिहिलेला आहे। तर बघा, सुरुवातीला 0 ते 9 हे अंक आहेत, ठीक आहे। तर 0 हा अंक 1 ते 100 या संख्येच्या मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो, तर या ठिकाणी दिलंय 11 वेळा तो काय होतो, येतो, ठीक आहे। मग 11 वेळा कुठे कुठे येतो तो, तर पहा आता एक पासून पुढे आहे, ठीक आहे। म्हणून सुरुवातीला कुठे येणार 10, सुरुवातीला येणार 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100, ठीक आहे। एवढ्या या संख्येमध्ये येतो। ह्या संख्या कितीत पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। तर हा 10 वेळा आले 0 इथे, पण 100 मध्ये मात्र काय 2 वेळा 0 आहे, म्हणून किती वेळा येतात, 11 वेळा येतात। लक्षात आलं बाळांनो? असं सहज लक्षात ठेवायचं की 1 ते 100 पर्यंत 0 कुठे कुठे असतो, तर दशक स्थानी जो काही 10 20 30 जो 10चा पाडा आहे तर त्याच्यामध्येच ते 0 असणार आहे, तर एवढं लक्षात घ्या। आणि 100 ला 2 0 असल्यामुळं, 100 या संख्येमध्ये 2 0 असल्यामुळं तिथे या ठिकाणी काय होतं, 1 0 वाढलेला आपल्याला दिसून येईल। आता पुढं 1 ते 100 मध्ये आता 1 हा अंक आपल्याला या ठिकाणी विचारला, तो किती वेळा दिलेला आहे, 21 वेळा दिलेला आहे। तर आपण पाहू कुठं कुठं तो 21 वेळा येतो। सुरुवातीला 1 याच्यामध्ये पण येणार, त्यानंतर 10 याच्यामध्ये येणार, त्यानंतर 11 मध्ये मात्र 2 वेळा येणार, 12 13 14 15 16 17 18 19, त्यानंतर पहा 21 31 41 51 61 71 81 91 आणि 100। म्हणजे आता यात पहा की असं कुठेही म्हटलेलं नाही की एकक स्थानी किती वेळा येतो, दशक स्थानी किती वेळा येतो, तर तो कुठल्या कुठल्या संख्येमध्ये असू शकतो, तर ते त्यांनी ढोबळमानाने 1 ते 100 पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। तर आपण पाहू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21। तर बरोबर तो 21 वेळा येतो। असाही प्रश्न येऊ शकतो 0 ते 9 जे अंक आहेत, तर 1 ते 100 च्या दरम्यान यापैकी कुठला अंक हा सर्वात जास्त वेळा येतो, तर 1 हा अंक सर्वात जास्त वेळा येतो, ठीक आहे। मग तो कुठं आला, एकक स्थानी आलाय, दशक स्थानी आलाय, हे ते त्यांनी मेन्शन केलेलं नाही किंवा त्यांना ते अपेक्षित नाही, तर पूर्णच तो मग दशक स्थानी येऊ, शतक स्थानी येऊ किंवा एकक स्थानी येऊ, कुठे येऊ। आता इथं 11 मध्ये 1 दशक स्थानी आहे, 100 मधला 1 शतक स्थानी आहे, म्हणून तसं त्यांनी काही उल्लेख केलेला नाही। पण जर त्यांनी विचारलं की 1 ते 100 मध्ये 1 हा अंक एकक स्थानी किती वेळा आलेला आहे, तर मग आपल्याला माहिती पाहिजे की एकक स्थानी येणारे अंक हे एकूण येणाऱ्या अंकापेक्षा वेगळे असणार आहेत। मग उदाहरण म्हणून पाहू, एकक स्थानी इथं 1 आलेलाच आहे, एकक स्थानी इथं 1 आलेला आहे, 1 2, त्यानंतर पहा इथपर्यंत एकक स्थानी आलेला नाही, इथं 3 4 5 6 7 8 9 आणि 10 वेळा येतो फक्त, कारण 100 मधला 1 हा शतक स्थानी येतो। आता इतर ठिकाणी दशक स्थानी 11 12 13 पासून पुढे 19 पर्यंत तो दशक स्थानी 1 आलेला आहे, म्हणून गणितात काय प्रश्न विचारला हे पण आपल्याला पाहणं बाळांनो गरजेचं आहे। आपण आता दुसऱ्या संख्या पुढच्या पाहू। आता 0 आणि 1 एवढ्या दोनच अंकांबद्दल काय करता येईल आपल्याला, म्हणजे वेगवेगळ्या संख्या आहेत। 0 हा 11 वेळा येतोय, तर 1 हा 21 वेळा येतोय। मग 2 ते 9 पर्यंतचे सर्व अंक जे आहेत, तर ते सगळे 20 वेळा आलेले आहेत। मग आता ते 20 वेळा कुठं कुठे येतात ते आपण एक वेळ चेक करूया। पहा आता सुरुवातीला समजा 2 हा अंक घेतला, तर 1 ते 100 मध्ये सुरुवातीला 2 हा येणार, त्यानंतर पहा 2 कुठे येतो, 12 या संख्येमध्ये येतो, त्यानंतर
20 या संख्येमध्ये येतो. पुढं 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29. ठीक आहे. आणि मला वाटतं त्यानंतर प्रत्येक दुसऱ्या संख्येमध्ये म्हणजे 22 पर्यंत 32, 42, 52, पुढची येईल संख्या 62, 72, 82 आणि 92. आपण पाहूया. तर या ठिकाणी ते किती वेळा आलेलं आहे ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर तो 2 पासून 9 पर्यंतचे प्रत्येक अंक हे 20 वेळा काय होतील त्या संख्यांच्या ह्याच्यामध्ये येतील. आता म्हणजे पुढे आपण हे 3, 4 ते 3 पासून पुढे पण 9 पर्यंत प्रत्येक अंक हा 20 वेळा आलेला आहे. आता याच्या पुढचा आपण प्रकार पाहूया. पुढचा प्रकार पाहूया. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यात 0 ते 9 मधील अंक किती वेळा येतो असा प्रश्न आहे. 10 ते 99 पर्यंतच्या म्हणजे याचा अर्थ पहा 1 ते 100 पर्यंतच्या संख्या असं म्हणण्याऐवजी आता 10 ते 99 असं म्हटलं म्हणजे 1 ते 9 हे अंक यातनं वगळले आणि 100 हा 3 अंकी असणारा अंक वगळलाय. इथं 10 ते 99 या 2 अंकी संख्यात 0 ते 9 मधील अंक किती वेळा येतो हे आपल्याला विचारले. तर मगाचा जो चार्ट आपण पाहिलेला आहे तर त्यानुसार प्रत्येक अंक किती वेळा येईल तर तुम्ही नक्की मला सांगा. याच्यानुसार तुम्ही ते ठरवू शकताय. कारण मी एकटं बोलणं आणि मीच सगळं सांगणं त्याच्यामुळं हे होत नाही. अध्ययनाची क्रिया पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळं याचं उत्तर या प्रश्नात 10 ते 99 पर्यंतच्या संख्यात 0 ते 9 मधील अंक किती वेळा येतो म्हणजे प्रत्येक अंक किती वेळा येतो तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता किंवा तुम्ही बाळांनो सोडवा घरी की जेणेकरून तुम्हाला सोडवायला दिलं, तुम्हाला कृती दिली, तुम्हाला ॲक्शन दिली तरच आणखीन तुम्हाला हा विषय आवडणार आहे. ठीक आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता 1 ते 100 मध्ये असं म्हटलेलं आहे 1 ते 100 मध्ये एक अंकी एकूण संख्या किती आहेत पहा 9 आहेत. 1 ते 100 मध्ये एक अंकी एकूण संख्या 9 आहेत. मग ते कुठल्या आहेत तर 1 पासून 9 पर्यंतच्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. कारण 10 पासून पुढं 99 पर्यंत 2 अंकी संख्या आहेत आणि 100च्या पुढं तर 3 अंकी संख्या सुरू होतील. मग 100 पासून 100 आणि 100 पासून पुढं मग इथं बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 ह्या एक अंकी 9 संख्या. त्यानंतर 2 अंकी एकूण संख्या किती आहेत 90 आहेत. सरळ प्रश्न विचारला जातो की 1 ते 100 मध्ये 2 अंकी एकूण संख्या किती आहेत तर 10 ते 99 पर्यंतच्या किती येतील 90 येतील. बरं ते बेरीज करण्यापेक्षा की 10 ते 99 पर्यंतच्या संख्या काउंट करण्यापेक्षा आपण काय करू शकतो बघा 1 ते 100 याच्यामध्ये 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती तर 100 आहे बरोबर आहे. त्यातले पहिले 9 1 ते 9 पर्यंतचे पहिले किती वजा होतील 9 आहेत. त्यानंतर 100 हा एक अंक 3 अंकी आहे. आपल्याला 2 अंकी विचारलेत. 1 ते 9 पर्यंत एक अंकी संख्या अंक आणि 100 हा 3 अंकी आहे. म्हणजे अशी एकूण किती झाली हे 10. तर 100 वजा 10 केलं तर किती येतील 90. म्हणजेच 1 ते 2 अंकी संख्या 1 ते 100 पर्यंतच्या 2 अंकी संख्या किती असणार आहेत 90 असणार आहेत. आणि 3 अंकी एकूण संख्या किती आहेत तर ती केवळ एक आहे 1 ते 100 मध्ये. ती कोणती असेल तर 100 ही संख्या असेल. आय होप तुम्हाला हा प्रकार लक्षात आला असेल. संख्याचे म्हणजे प्रश्न हा याच्यावर प्रश्न सरळच विचारले जाणार आहेत की 0 हा अंक 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान किती वेळा येतो, 2 हा अंक किती वेळा येतो, 10 ते 99च्या दरम्यान तो 2 हा अंक किती वेळा यायला पाहिजे, असे प्रश्न या ठिकाणी काय केले जाणार आहेत विचारले जाणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ एकदा लक्षात आला, समजून घेतला, याच्यामध्ये काहीही पाठ करायचं नाही, समजून घ्यायचे. समजून घेतलेलं जास्तीत जास्त काळ काय होणार आहे आपल्याला लक्षात राहणार आहे. पाठ केलेलं पाठांतर केलेलं हे थोड्या कालावधीसाठी लक्षात राहतं. म्हणून आपल्याला पाठांतर करण्यापेक्षा तो जो घटक आहे, ती जी डेफिनेशन आहे, ती जी संकल्पना आहे, ती पूर्णपणे समजून घ्यायची, आत्मसात करून घ्यायची आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.